सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा यथोचित सन्मान इथे श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर यांच्या वतीने इथे केला जाणार आहे. चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. चला आपण सामन्याकडे इथे बोलणार आहोत. गावदेवी कानपोली क्रिकेट संघ अर्थात कैलाश पाटील जे आमचे सुधीर पाटील यांचे बंधू आहेत, एकेकालचे नामवंत क्रिकेटर, त्यांच्या गावातील संघ आपण पाहतो. निश्चित स्वरूपात तर एका बाजूला तेजस मात्रे आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. थँक्यू महागुरु. चला विनंती असेल टीम बामण डोंगरी आपली सलामी जोडी पाठवा. भरपूर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं दोन्ही टीमचं कौतुक, परंतु तितकाच बामण डोंगरी ताकदीचा संघ ज्याने खऱ्या अर्थानं 31 बाईकची स्पर्धा जिंकली. भिवंडी A1 जोडी खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषकाची स्पर्धा जिंकली आणि स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये हाच कानपोली संघाने देखील आपल्या या रायगडचा अभिमान आणि पनवेल तालुक्याचा गौरव खऱ्या अर्थाने त्यांनी राखला होता. तो गड त्या ठिकाणी राखला होता. तोच हा कानपोली संघ. भोलानाथ शेठ पाटील या संघाला नेहमी पुरस्कृत करत असतात. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. महागुरु, आता उल्लेख केला होता की आमदार साहेब या ठिकाणी आलेत आणि चौथ्यांदा आमदार होण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं, परंतु जितके आपण त्यांचा समाजाच्या देखील भरपूर योगदान पाहतो. कारण आज तुम्ही जव्हार पालघर या ठिकाणी गेलात ना महागुरु, तर जवळजवळ 22 कोटीची प्रशासकीय इमारत आदिवासी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोकांसाठी खऱ्या अर्थाने रामशेठ ठाकूर साहेबांनी बनवली. आपल्या गांबुठे येथे या ठिकाणी आपण देखील जवळजवळ 22-33 कोटींची त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत आपल्याला पाहायला मिळाली. एवढीच नव्हे तर अटल सेतू ही त्यांची कामं, त्याच्यानंतर रामबाग, कारण आज प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचे सुपुत्र अमोघ प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या सौजन्याने आपण रामबाग चषक पाहिलात. आणि जवळजवळ महागुरु तिथे जर गेल्यानंतर आपण पाहिलात ना की 1000-2000 पर्यटक त्या ठिकाणी येत असतात, विसावा करत असतात. जर घरी तुम्हाला टेन्शन तणाव असेल तर एकदा रामबागला जाऊन बघा. कुठलीही फी नाहीये महागुरु, ऐका एक मिनिट, कुठलीही फी नाहीये, विनाशुल्क फी दिली जाते आणि तिथे जेवढे कामगार आहेत त्यांच्यासाठी करताना पगार दिला जातं, रोजी रोटी त्या ठिकाणी केली जाते. आणि त्याच्यानंतर आपण विचार केलात ना की कोविड कालामध्ये 65,000 कुटुंबांना करताना आपल्या स्वखर्चातून ज्यांनी योगदान दिला असे तुम्हा सर्वांचे लाडके रायगडचे भाग्य विधाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे सुपुत्र प्रशांतदादा ठाकूर साहेबांना आपण पाहताय. असा दानशूर कोणी होणे नाहीये. तर इथे सन्मान्य अनिकेत मात्रे कुटारी यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. चलिए पहली गेंद के ऊपर मैदान के ऊपर से लॉन्ग ऑन की तरफ, वन बाउंस इनटू द फैंस, 4 रन. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदादा ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदादा ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील किती. क्या बात है. चौथ्यांदा आमदार ज्यांना होण्याचं सौभाग्य लाभलं असे आपले दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे हे संगीत. बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए इस बार भी उठाने का प्रयास किया है, लेकिन इस बार लॉन्ग ऑफ का क्षेत्र चुना. वन बाउंस फिर से एक बार जाती हुई, पहले लॉन्ग ऑन की तरफ, इस बार लॉन्ग ऑफ की तरफ, 4 रन. शिवरायांचं संगीत महागुरु आपण ऐकताय. या भूतलावर अनेक राज्य आपण करताना राज्य पाहिलेत, राज्य करणारे, परंतु या भूतला सहित ज्याने करताना समुद्रावर राज्य केलं असे तुम्हा सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे संगीत आपण ऐकलं. इस बार चलिए अंदर की तरफ आई थी गेंद. तर काही क्षणातच या ठिकाणी आपण पाहू शकाल मान्यवरांचं आगमन होत असताना थोडं पंचांना विनंती असेल खेळ थांबवायचा आहे. तर इथे सन्मान्य खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भारतीय जनता पार्टीचे नंदकुमार मात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण मित्रांनो आतुरतेने वाट पाहत होतो, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं तलोजे गावच्या क्रीडा नगरीमध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या पर्वतमध्ये खऱ्या अर्थाने आगमन होत आहे. एक लाखो करोड
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचं इथे आगमन झालेलं आहे. एक शांत आणि संयमी स्वभावाच्या नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे की ते शांत स्वभावाच्या की नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या दमदार महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार ताई, आपलं सरचे स्वागत आहे. तर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड मॅडम, ताई आपण इथे आलेला आहात. मनपूर्वक तुमचं आमच्या पनवेल नगरीमध्ये खऱ्या अर्थाने लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या भूमीमध्ये ताई आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मी आताच उल्लेख केला की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील वैभव शेठ या सुलभाताईंचे सुपुत्र आहेत. वैभव शेठ गायकवाड आपले मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत आहे. सुलभाताई गायकवाड मॅडम खऱ्या अर्थाने बुरदुलच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या शुभास्ते क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत देतात असे शांत स्वभावाच्या एक नेतृत्व प्रणव गायकवाड इथे उपस्थित आहेत. तर मी आमच्या ऑर्गनायझर कमिटीला आदरणीय संतोषदादा पाटील आणि त्याचबरोबर दीपक शेठ मी ताईंना इथे आमंत्रित करतो. विजयश्री ताई आणि देवांगी ताई आपल्या शुभास्ते महिला आमदार, बघा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये 21 महिला आमदार आहेत आणि त्यामध्ये 14 आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. म्हणजे 50% महिलांना आरक्षण देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. महिला आरक्षण खऱ्या अर्थाने की संत जनाबाई सांगतात, श्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संत ऐसे केले जनी, संता घरची दासी मी आखिली, श्री जन्म म्हणून न व्हावे उदास, माझी या जगात रोज जाते घर घरावे, मात्र मी जे जे सोशीन ते संत जनाबाईचे असावे. बघा आमच्या महिला भगिनी सन्मान्य आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचं आमच्या विजयश्रीताई देवांगीताईंच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. माऊलींची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मानित केला जात आहे. माऊलींची प्रतिमा आपण पाहतो या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे. संतांची भूमी आणि ताई आपल्याला माऊलींची प्रतिमा देऊन आमच्या देवांगी ताई आहेत विजयश्री ताईंच्या शुभास्ते आपला यथोचित इथे गौरव केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल मी दीपक शेठ पाटील आणि संतोष दादांनी ते आमंत्रित करतो. पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे खऱ्या अर्थाने की एक उदांत आचार विचार सरणीच्या खाणीतून सद्गुणांचे पैलू पाडत पाडत मनुष्य घडतच नसतो, तर खऱ्या अर्थाने विकासाचं विजन घेऊन खऱ्या अर्थाने एक दूरदृष्टी लाभलेले पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलेलं आहे ते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, एक जबरदस्त संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा यथोचित सन्मान इथे या स्पर्धेचे आमचे आयोजक संतोषदादा पाटील दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमदार प्रशांतदादांचा यथोचित इथे गौरव केला जात आहे. तर माऊलींची खऱ्या इथे मूर्ती दिली जात आहे की संत जग खऱ्या अर्थाने संतांनी सांगितलेलं आहे की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. यानंतर प्रणव गायकवाड आमच्या सन्मान्य आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचे सुपुत्र आहेत. वैभव शेठ नेहमीच स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये येत असतात. कल्याण जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ते युवा मोर्चाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. खऱ्या अर्थाने प्रणव सुद्धा खऱ्या अर्थाने बघा
शुद्ध बिजापोटी फले रसाल घोमटी गणपत शेठ गायकवाड साहेब ज्यांचा वारसा सातत्याने अबाधित ठेवण्याचं काम या गायकवाड घराण्याने केलेलं आहे. मी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी ते आमंत्रित करतो. श्रीकृष्ण क्रिकेट या ताईंच्या शुभ हस्ते महिला भगिनींचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. तर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते संतोष दादांना येथे दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनपूर्वक शुभेच्छा. आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने खऱ्या अर्थाने युग नायक विवेकानंद खऱ्या अर्थाने आपण इथं पाहतो. तर मी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत इथे व्यक्त करतील. तळोजा मजकूरच्या आपल्या या मैदानामध्ये श्रीकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये आज अंतिम दिवशी आपल्यामध्ये अंतिम फेरीचा सामना सुरू झाला आहे. आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सन्माननीय नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित गणपत शेठ आणि ताईंचे चिरंजीव प्रणव गायकवाड या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांचा आज वाढदिवस आहे संतोष पाटील माझे सहकारी दीपक पाटील या मंचावर उपस्थित असणारे या संपूर्ण परिसरातील राजकीय सामाजिक क्रीडा शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित असणारे विविध क्रीडा स्पर्धा सातत्यानं भरवून आपल्या परिसरातल्या तरुणांना उत्तेजन देणारे असे सर्व या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित सर्व संघांचे खेळाडू उपस्थित क्रीडा रसिक सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधूंनो मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीनं संतोष पाटील यांना 51व्या वाढदिवसाच्या मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि परमेश्वरानं त्यांना आणखीन 49 असेच वाढदिवस जल्लोषात साजरे करायची या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना देखील करतो. खरं तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये वाढदिवस येतच राहतो. मराठी भाषेमधला वाढदिवस तर वर्षातून रोज येतो, पण आपला वाढदिवस केवळ आपल्यापुरता न ठेवता समाजासाठी त्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी देण्याची ही संकल्पना संतोष पाटील यांनी आणि त्यांच्या बरोबरीनं दीपक पाटील यांनी राबवली. या परिसरामधल्या वेगवेगळे संघांचे खेळाडू या निमित्तानं सहभागी झाले. त्यांचा खेळ आपल्याला सगळ्यांना इथे पाहता आलाय आणि अलीकडे तर या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला तो खेळ अधिक चांगल्या पद्धतीनं अनुभवता येतो, त्या खेळाची मजा लुटता येते आणि त्यामुळे या अशा अत्याधुनिक पद्धतीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेला मी मनापासून शुभेच्छा देतो. ताई आज आपण या ठिकाणी आलाय पनवेल तालुक्यामध्ये आपण नवनिर्वाचित आमदार म्हणून आलेला आहात. आम्हा सर्व पनवेलवासियांच्या वतीनं मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या हातातून उत्तुंग कार्य घडत राहो. गणपत शेठ यांचा वारसा ज्या मतदारसंघाला लाभलेला आहे त्या मतदारसंघानं गणपत शेठचं काम सातत्यानं पाहिलंय. एका अन्यायामुळं त्यांना ही निवडणूक जरी लढवता येत नसली तरी गणपत शेठच्या कामाचा सुगंध हा आपल्या प्रत्येक कृतीमध्ये सर्व मतदारसंघातल्या लोकांना आणि याही सगळ्या तळोजापासूनच्या पनवेल परिसरातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अनुभवायला मिळतो. त्यामुळे तुम्ही जे काम करताय, मी विधानसभेमध्ये ताईंना पाहिलं पहिल्या दिवसापासून कुठल्या ना कुठल्या विषयावरती मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठीची त्यांची जिद्द, अध्यक्षांना भेटणं, आपले प्रश्न मांडण्यासाठीचा त्यांचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांना भेटून मतदारसंघाचे प्रश्न हे धसास लावण्याची त्यांची या ठिकाणी धडाडी ही पाहता या मतदारसंघाला एक उत्कृष्ट आमदार मिळालेला आहे. ताई तुमच्या रूपानं याच्याबद्दल आम्हा सर्वांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका नाही. आम्हा सर्वांच्या वतीनं या नव्या वर्षामध्ये आपल्या उज्ज्वल कारकिर्दीला आम्ही सगळेजण मनापासून शुभेच्छा देतो. सर्व आमच्या पनवेलवासियांना
या इथं उपस्थित सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असताना तुमच्या सर्वांच्या हातातून असंच सामाजिक कार्य सातत्यानं घडत राहो अशी तुम्हाला संतोष पाटील, दीपक पाटील आणि सगळ्या आयोजन करणाऱ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आमदार साहेबांनी सर्वांनी त्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. संतोष शेट पाटील यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. संतोष शेट भुईर नगरसेवक पनवेल महानगरपालिका, दादा या आपला सन्मानित केला जाईल. तर कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड ताई, आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल आपला यथोचित सन्मान आमच्या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने, पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 4 वेळा निवडून आलेले आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आपला इथे सत्कार केला जात आहे. आणि भावी वाटचाली करता, विकासमय वाटचाली करता आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा असतील. हा ताई बघा, आमदार साहेब सांगतात की ताई 4थ्यांदा आमदार, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा जाहीर केलं तर मुख्यमंत्री साहेबाई की ताईंच्या रूपाने खऱ्या अर्थाने आम्ही गणपतशेठ गायकवाड साहेबांना आमदार म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या नजरेसमोर पाहतो. तर निश्चित स्वरूपात व्यासपीठावर आताच प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी, कारण मान्यवरांची ते व्यासपीठावर आगमन. 7-12 ढाब्याचे मालक अल्पेश शेठ भोपी नितलं स्वागत आहे तुमचं. आमचे निलेश शेठ म्हात्रे माजी सरपंच, त्याचबरोबर आदरणीय अविनाश शेठ सालवी साहेब, मनपूर्वक आपले स्वागत आहे. पंधरा धावा. तर संतोषदादा पाटील यांचा 51वा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने ते पाहतो. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आपले कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या वतीने उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्याच्या खऱ्या उत्तम आरोग्य शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार 4थ्यांदा ज्यांना आमदार होण्याचं भाग्य लाभलं, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा आणि स्पर्धेतून ते सांगता घेतात. या सागरराजे, या पत्रकार बंधू आमचे, स्वागत आहे तुमचं. श्रीमलंगड विभागीय भारतीय जनता पार्टी मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आमचे मित्र अविनाश दादा सालवी उपस्थित आहेत. दादा या आपण आपले स्वागत आहे. तर पनवेल विधानसभा मतदार निर्दोष शेठ, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने एका कार्यक्रमासाठी त्यांना वेळेवर जाणं गरजेचं आहे. स्पर्धेतून सांगता घेतात. दादा आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलं. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो.
सन्माननीय आमदार प्रशांतदादा दगडू साहेब या स्पर्धेतून सांगता घेतात. स्पर्धेचे आमचे प्रतिनिधी ते पाहतो. कामेश पाटील, ऋषा पाटील, साही राजे, अमर पाटील, बबलू पाटील, राजू पाटील, प्रदीप पाटील, ऋषिकेश पाटील, मयुरेश पाटील, वृषाल पाटील, प्रणय पाटील, मोहित पाटील, दक्ष पाटील. त्याचबरोबर इथे आमचे कृणाल पाटील, संगम पाटील, अक्षय केनी, निलेश पाटील आणि मधुकर केनी या सर्वांच्या वतीने आपला आम्ही आभार इथे व्यक्त करतो. 17 बॉल 20. पत्रकारांना विनंती असेल थोडं आपण या, थोडं फक्त थोडं आतमध्ये या पत्रकार बंधू. मॅच थांबव जरा. चालू दे का? ठीक आहे ठीक आहे. मॅच चालू दे, गाणी बिन लावू नका बस. तर वारकरी सम्राटातील आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री लालचंद महाराज तलोजी मजकूर यांचं आगमन झालेलं आहे. माऊली यावं व्यासपीठावर, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आता जाऊया मॅचच्या दिशेने. भरपूर खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं मी सांगू इच्छितो कामेश साईराजे की डेचा जर आयोजन असेल ना तर टॉपचं आयोजन, टॉपचं महागुरु. काय सांगाल? ताईंचं स्माईल खूप काही सांगून जाईल, कारण जनतेपर्यंत त्या पोहोचल्या आणि प्रत्येकाची मनं त्यांनी जिंकली आणि आज थेट आमदार म्हणून त्यांना आपण पाहताय त्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कारण एक पाऊल जनसन्मानात प्रतिमा आणखी मजबूत करून देते आणि त्यांचं हे पाऊल आपण पाहताय की कल्याणपूर्व विधानसभेसाठी त्यांनी उचललेलं पाऊस आणि विकासाचा खऱ्या अर्थानं महामेरू म्हणून ज्यांना आपण संबोधतो त्या अर्थातच गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांना व्यासपीठावरती आपण पाहताय. समेत दीपक शेठ यांना देखील पाहताय. मित्रांनो, हेच ते दीपक शेठ, मनाने श्रीमंत समाजसेवक आणि आज
आदिवासी गोर गरीब विद्यार्थ्यांना ज्यांच्या माध्यमातून समाजकार्याच्या माध्यमातून जी काही मदत लागेल ती आमच्या दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून कार्यार्थाने दिली जाते आणि आज हे प्रेम आहे त्यांच्यावरती. तरी ते सन्मानित सरपंच म्हात्रे माजी सरपंच पिसारवे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सरपंच मनपूर्वक तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. तर 8 बॉल आणि 8 धावींची गरज. मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. जर शेवटचे हे 2 बॉल या ओव्हर्स मध्ये निर्धाव आले तर मॅच मध्ये मजा येईल. शुभम साठी फिंगर रोल केले होते आणि अगदी बाहेरून बॉलला बोलवलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना इथून जो जिंकेल तो थेट आमदारकीचा तिकीट म्हणजेच मेगा फायनल आमदार चषकाचा हा तिकीट त्यांना मिळेल. परंतु पाहूया 7 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. जी लढत प्रेक्षकांना हवी होती तशीच कदाचित प्रेक्षक पाहायला मिळेल का, कारण याच कानपोली संघानं मागच्या मॅच मध्ये देखील भरीव कामगिरी केली आणि त्याच बामणडोंगरी संघाने देखील भरीव कामगिरी केली. दोन्ही संघ पनवेल तालुक्याचा अभिमान. एक स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी मध्ये ज्यांची भरीव कामगिरी झाली आणि अंजूर केंद्रीय स्पर्धेमध्ये देखील बामणडोंगरी संघाची भरीव कामगिरी झाली. ऑन साइडला बॉलला ट्रॅव्हल केला, थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी, त्याचा फायदा मिळालाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाईल सीमा पार, चौकार आणि आता विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 4 धाब्यांची. 6 बॉल 4 धाबा. तरी ते मोहन पाटील नारिवली मोहन पाटील नारिवली विजयदादा बुलवेकर यांचं इथे आगमन झाले. मोहन पाटील आपला सन्मान इथे केला जाईल आणि त्याचबरोबर निलेश शेठ म्हात्रे निलेशदादा या माजी उपसरपंच आणि श्रीमलंग विभागीय भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अविनाथदादा सालवी. अविनाथदादा या आपला एकत्रित इथे सन्मान केला जाईल. आपल्याकडे वेळ आहे. सामना सुरू असताना मात्र आपण समालोचन कक्षमध्ये बोलणार आहोत. अल्पेश आपण यावं. इथे मोहनदादा पाटील नारिवली यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दीपकदादांच्या शुभास्ते सन्मान केलं जात आहे. सुलभाताई विद्यमान आमदार सुलभाताई गायकवाड ताई यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असणारे आमचे अविनाश सालवी, त्याचबरोबर निलेशदादा म्हात्रे माजी उपसरपंच त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ओबीसी सेलचे ते उपाध्यक्ष आहेत. या दादा या वेल कमी आहे. सामन्याकडे लगेच बोलणार आहोत आपण. अनिल भोईर इथे आलेले आहेत घोट, त्याचबरोबर आमचे प्रशांत धाडावकर शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत. खास करून निर्दोष भाई निर्दोष शेठ तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. निलेश शेट्टी आपण आपला सन्मान इथे केला जाईल. विद्यमान आमदार सुलभाताई गायकवाड यांचे एक निकटवर्ती म्हणून एक कार्यकर्ते आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार प्रवीण. थँक्यू मा गुरु. 6 बॉल आणि 4 धाब्यांची गरज तुम्ही पाहताय मैदानावरती. चेतन आलेत माफ करा गोलंदाजीवरती, रोहन आलेत बाला. कानपोली संघासाठी हा तारणहार ठरू शकेल काय, कारण 6 बॉल मध्ये आता 4 धावा वाचवायच्या आहेत. परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहताय रोहित म्हात्रे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. गोलंदाज रोहन, फलंदाज रोहित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अगदी ऑफ स्टंप बुंदा त्याने फेकला होता. तिथे निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना आणि जेव्हा जेव्हा यॉर्कर चेंडू येतात ना तेव्हा आम्हाला ठाण्यातील यॉर्कर किंग अर्थातच मोतीराम भोईरची आठवण येते. ना दांडा ना शेंडा, मग मोतीराम भोईर डायरेक्ट बुंदा आणि तसाच हा चेंडू या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला. ही मॅच संपल्यानंतर आयोजकांचा ताफा तुम्हाला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच फायनल साठी कॅप्टनला विनंती करतो आम्ही. रोहिंजनचे कॅप्टन आपण देखील येऊन या ठिकाणी थांबायचंय. ओ यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मॅच मध्ये मजा येईल कारण 4 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. महागुरु जेव्हा जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये खेळताना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नेहमीच आठवा, कारण आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. झालून देखील तास सर अजमल कसाब रडला होता, त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले लढला होता. सांगा उठून जगाला लढणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. 19 फेब्रुवारी आणि प्रत्येक क्षणाला माझा छत्रपती शिवाजी राजा येणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मायभूमी सांगे रुबाब त्याचा असा आमचा छत्रपती शिवाजी राजा. 4 बॉल 4 धाब्यांची गरज. काय मॅच तुम्हाला पाहायला मिळते दोन संघांमध्ये. दोन्ही ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आणि एक संघ विजयाच्या उंबरठ्यावर, दुसरा पराभवाच्या छायेमध्ये. परंतु शेवटच्या क्षणाला कुठला संघ बाजी मारेल आणि तो संघ थेट मेगा फायनल मध्ये आमदार चषकामध्ये प्रवेश करेल. हो यावेळेस पंच लाईन पाहतायत.
ऑफ स्टंपच्या खूपच कदाचित बाहेर आहे, त्याच्यामुळे हा बॉल वाईट दिला जाईल. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. या स्पर्धेची चर्चा होईल मित्रांनो, संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये चर्चा होईल. तर आमदार प्रशांतदादा ठाकूरच्या अशा क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड मॅडम या निश्चित स्वरूपात आपलं इथे मनोगत तिथे व्यक्त करतील आणि त्याचबरोबर या स्पर्धेतून सांगता घेतील. तर या स्पर्धेतून निश्चित स्वरूपात सुलभाताई गायकवाड कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आहेत. नवनिर्वाचित आमदार स्पर्धेतून खऱ्या अर्थाने सांगता घेतात आणि आताच्या लढतीमध्ये इथे थार गाड्या बघा मैदानामध्ये लगेचच. हा जिथे तुम्ही तर यापूर्वी थार गाड्या ज्या ठिकाणी पार्क झाल्या होत्या बघा त्या ब्रिज समोर असं सांगा ना, पुलाजवळ जायचे आपण लगेचच. इथे वेगळी संकल्पना